डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत आणि उत्साहात साजरी करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन। येत्या एप्रिल 14 रोजी साजरी होणारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुळेकरांनी अत्यंत शांततेत आणि उत्साहात साजरी करावी, असे आवाहन धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे। या सणाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा सक्त इशारा त्यांनी दिला आहे। मिरवणुकीत गुन्हेगारांचे बॅनर लावणे, त्यांचे उदात्तीकरण करणे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला कलंक लागेल असे वर्तन करू नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या आहेत। तसेच डीजेचा कर्कश आवाज टाळून सर्व आयोजकांनी मिरवणुका शांततामय आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडाव्यात, असेही पोलीस अधीक्षकांनी नमूद केले आहे। जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस दलाने संपूर्ण शहरात आणि जिल्ह्यात सुरक्षेची चोख तयारी केली आहे। कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी SRPFची एक कंपनी, सुमारे 800 होमगार्ड्स तसेच RCP आणि QRT पथके तैनात करण्यात आली आहेत। कोणत्याही कृतीतून इतर समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि शहराचे सामाजिक सलोख्याचे वातावरण अबाधित राहील, याची जबाबदारी घेत सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय महापुरुषाची जयंती आनंदात साजरी करावी, अशी विनंती पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। येणाऱ्या 14 एप्रिल निमित्त मी सर्व धुळेकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे हेही आवाहन करतो की हा सण अतिशय शांततेत आपण सर्वांनी मिळून पार पाडायचा आहे। कुठेही गुन्हेगारांचे बॅनर्स लागणार नाही, गुन्हेगारीचं उदात्तीकरण होणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला कुठेही कलंक लागणार नाही, याची खबरदारी आपण सगळ्यांनी मिळून घ्यायची आहे। कुठेही झेंड्यांवरून वाद होणार नाही, त्याचप्रमाणे DJ कर्कश आवाज होणार नाही, याची देखील सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे। त्याच निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुका असतील त्या देखील अतिशय शांततामय वातावरण निघतील, अशी आयोजकांना आम्ही आवाहन करीत आहे। या निमित्तानं पोलिसांनी सर्व तयारी केलेली आहे। आपल्याला SRPची एक कंपनी मिळणार आहे, त्याचप्रमाणे आपल्याला जवळजवळ 800 होमगार्ड्स मिळणार आहेत। RCP QRT हे देखील आपण तैनात करण्यात आलेले आहे। त्यामुळे सगळ्यांना आमची नवीन विनंती आहे की कोणीही इतर समाजाला गालबोट लागेल किंवा आपल्या सणाला काहीतरी गालबोट लागेल अशी कोणतेही कृत्य करू नये। जयंती अत्यंत शांततेच्या मार्गाने आणि आनंदात साजरी करावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येते। धन्यवाद।